हाय हॅलो श्री स्वामी समर्थ अमृता फॅशन वर्ल्डमध्ये मी अर्चना पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे। तर आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी खूप छान असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। टाकाऊ कपड्यापासून म्हणजेच उरलेल्या शिल्लक कपड्यापासून किंवा ब्लाउज पीसपासून इथे छान अशी छोटीशी हँड पर्स मी बनवलेली आहे, हँड बॅग बनवलेली आहे। ही पर्स बनवण्याकरता बॅग बनवण्याकरता अत्यंत साधी आणि सोपी पद्धत आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे की मी एकदम सिंपल वेने इथे व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत असते। तर वेळ न दवडता चला तर मग बघूया पर्सची कटिंग आणि स्टिचिंग। तर इथे पर्स बनवण्याकरता मी घेतलेला आहे ब्लाउज पीसचं फॅब्रिक। तर इथे ब्लाउज पीसचं फॅब्रिक घेतलेला आहे आणि कॅनव्हास देखील घेतलेला आहे। कॅनव्हास मी फॅब्रिकला चिटकवून घेतलेला आहे। तर याचं माप मी तुम्हाला सांगत आहे बघा, उंची 6.5 इंच इतकी घेतलेली आहे आणि रुंदी 9.5 इंच इतकी घेतलेली आहे। तर याच मापाने कॅनव्हास आणि मेन फॅब्रिक कट केलेला आहे आणि ते दोन्ही एकमेकाला अटॅच करून घेतलेला आहे। तर इथे मी 2 पीस असे तयार करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर अस्तरची देखील कटिंग केलेली आहे। तर अस्तरची कटिंग पण त्याच मापाने केलेली आहे। 9.5 इंच रुंदी आणि 6.5 इंच इतकी उंची ठेवलेली आहे। तर अस्तरचे पण 2 पीस इथे मी कटिंग करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर इथे जो मेन फॅब्रिक आहे त्याचा एक भाग आपल्याला घ्यायचा आहे आणि तो भाग अशा प्रकारे बघा मध्यभागी फोल्ड करायचा आहे आणि ज्या बाजूने ओपन भाग आहे तिकडनं आपल्याला राऊंड शेप द्यायचा आहे, म्हणजे गोलाकार भाग आपल्याला बनवून घ्यायचा आहे तो। तर इथे चॉकने मी असा गोलाकार भाग बनवून घेणार आहे आणि तो कट देखील करून घेणार आहे। तर अशा प्रकारे एक भाग कट करून झाल्यानंतर दुसरा भाग घ्यायचा आहे आणि त्याच्यावर कट केलेला तो भाग ठेवायचा आहे आणि मार्क करून कट करून तो भाग आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। आणि याच प्रकारे अस्तरचं जे आपण कटिंग करून ठेवलं होतं त्याला सुद्धा गोल आकार द्यायचा आहे आणि अस्तर देखील आपल्याला कट करून तयार करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे बघा आपले दोन्ही मेन फॅब्रिक आणि अस्तरचं फॅब्रिक हे कटिंग करून झालेलं आहे आणि त्यानंतर मेन फॅब्रिकचा एक भाग घ्यायचा आहे आणि त्याला असं मध्यभागी बघा फोल्ड करायचं आहे। फोल्ड करून असं मध्यभागी निशाण देखील आपल्याला करून घ्यायचा आहे आणि जिथे निशाण केला आहे, मार्क केलेला आहे तिकडनं आपल्याला अर्धा इंच इतकं पुन्हा मार्क करायचं आहे, कारण की तिथे आपल्याला टक्स मारायचा आहे। तर इथे मी अर्धा इंच असं माप टाकलेलं आहे आणि त्यानंतर उंचीला 3 इंच इतकं माप टाकायचं आहे आणि तिथे टक्सचं मार्क आपल्याला करून घ्यायचं आहे। तर इथे मी जो टक्स आपल्याला मारायचा आहे त्याचं मार्क करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा अर्धा इंच इतका आपल्याला निशाण करायचं आहे आणि पुन्हा दुसरा टक्स पण आपल्याला याच प्रकारे मारून घ्यायचा आहे। दोन्ही बाजूकडनं आपल्याला अशाच प्रकारे टक्स मारायचे आहेत। तर इथे बघा मी मार्क करून घेत आहे। तर अशा प्रकारे टक्स मार्क करून झाल्यानंतर मार्क केलेल्या भागावर दुसरा आपला जो मेन फॅब्रिकचा भाग आहे तो ठेवायचा आहे आणि याचं निशाण आपल्याला छापून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने बनवलेली हँडबॅग आपण आपल्या घरातील ब्लाउज पीसपासून किंवा शिल्लक राहिलेल्या कात्रणापासून बनवतो। तर बाजारात जशी भेटते ना तशीच ही बॅग बनवून तयार होते आणि कोणाला विश्वासही बसणार नाही की आपण एखाद्या टाकाऊ कपड्यापासून किंवा शिल्लक कात्रणापासून आपण ही बॅग बनवलेली आहे। एकदम बाजारात विकत भेटते ना त्याच पद्धतीने ही बॅग बनवून तयार होते। तर अशा प्रकारे दोन्ही भागावर निशाण छापून झाल्यानंतर आपल्याला तिथे कट करायचा आहे बघा, असं त्रिकोणामध्ये मी हे कट करून घेणार आहे। दोन्ही फॅब्रिक आपल्याला अशाच प्रकारे कट करून काढायचे आहेत। तर याच प्रकारे दोन्ही मेन पीसचे आपल्याला टक्स कट करून काढायचे आहेत आणि त्यानंतर अस्तरवर आपल्याला मेन फॅब्रिक ठेवायचा आहे आणि जो आपण टक्सचा भाग कट करून काढला होता तो अस्तरचा देखील आपल्याला याच प्रकारे टक्सचा भाग कट करून काढायचा आहे। तर अशा प्रकारे टक्सचा भाग मी कट करून काढत आहे। तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल आणि तुम्हाला माझे व्हिडिओ थोडे जरी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका। आणि तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करून घ्या, म्हणजे जेव्हा कधी मी माझे असे छान आणि यूजफुल व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशनही मिळून जाईल आणि तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। तर अशा प्रकारे अस्तर
चा टक्सचा भाग देखील आपला कट करून झालेला आहे आणि त्यानंतर मेन फॅब्रिकला जिथे आपण टक्सचं कटिंग केलं होतं तिथे बघा अशा प्रकारे व्हिडिओमध्ये मी दाखवलं आहे त्या पद्धतीने एकमेकावर असं ठेवायचं आहे आणि शिलाई मारून तिथे टक्स आपला तयार करून घ्यायचा आहे। इथे आपण टक्स कटिंग करून काढलेला आहे कारण की आपल्याला पर्स एकदम फिनिशिंगमध्ये बनवायची आहे, त्याकरता इथे टक्सचा भाग मी कट करून काढलेला आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे शिलाई मारून हे फॅब्रिक आपलं तयार करून घेणार। ते तुम्ही बघू शकता छान असं आपलं एका भागाला बघा असे टक्स मारून झालेले आहेत आणि एक भाग आपला इथे तयार झालेला आहे। याच प्रकारे दुसऱ्या भागाला देखील असेच टक्स आपल्याला मारून घ्यायचे आहेत आणि तो भाग देखील आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। तर इथे दुसरा भाग देखील आपला अशाच प्रकारे बघा बनलेला आहे आणि त्यानंतर अस्तरच्या टक्सच्या भागाला देखील आपल्याला याच प्रकारे शिलाई मारून अस्तरचा भाग देखील आपल्याला तयार करून घ्यायचा आहे, टक्स मारून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे दोन्ही अस्तरचे भाग टक्स मारून आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर बघा व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे त्या पद्धतीने आपल्याला अस्तरचं फॅब्रिक आणि मेन फॅब्रिक अशा पद्धतीने एकमेकावर ठेवायचं आहे, म्हणजे दोन्ही सरळ बाजू एका दिशेला आले पाहिजेत अशा अंदाजाने आपल्याला हे कापड एकमेकावर ठेवायचं आहे। आणि वरच्या बाजूकडनं बघा इथे स्टिच पद्धतीने शिलाई मारून झाल्यानंतर बघा इथे कापड आपल्याला सरळ करायचं आहे आणि पुन्हा त्याला एक दाब शिलाई मारून घ्यायची आहे। तर इथे बघा मी अस्तरच्या बाजूकडनं दाब शिलाई मारून घेत आहे। तर याच प्रकारे दुसराही भाग आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकावर ठेवायचं आहे आणि वरच्या बाजूकडनं शिलाई मारून घ्यायची आहे आणि तयार करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने दोन्ही भाग आपले तयार करून झालेले आहेत, अस्तर जोडून झालेले आहेत आणि त्यानंतर व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने मी दाखवत आहे त्या पद्धतीने दोन्ही पीस आपल्याला एकमेकावर अशा पद्धतीने ठेवायचे आहेत आणि त्याच्या कडेनं व्यवस्थित आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। तर इथे बघा व्यवस्थित कडेनं मी पूर्ण या मेन फॅब्रिकला आणि अस्तरच्या फॅब्रिकला शिलाई मारून घेणार आहे। त्या पद्धतीने बॅगला शिलाई मारत असताना संपूर्ण बॅगला आपल्याला शिलाई मारायची नाही आहे, थोडासा भाग आपल्याला ओपन ठेवायचा आहे कारण की त्या बाजूकडनं आपल्याला बॅग ही आपल्याला पलटी करून घ्यायची आहे, म्हणजे सरळ करून घ्यायची आहे, म्हणजे आपली त्या बॅगची फिनिशिंग जी आहे ना ती एकदम व्यवस्थितरित्या येऊन जाईल। तर इथे बघा मी अशा पद्धतीने शिलाई मारून झाल्यानंतर गोलाकार भागाला असे छोटे छोटे कट आणि त्यानंतर ज्या भागाकडून आपण बॅग ही पलटी करून सरळ केलेली आहे तिथे आपल्याला फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे। तर अस्तरचा भाग बघा अशा पद्धतीने मी फोल्ड करणार आहे आणि शिलाई मारून घेणार आहे। तर अशा प्रकारे बघा आपली बॅग ही बनून तयार आहे आणि त्यानंतर जो अस्तरचा भाग आहे तो व्यवस्थित बॅगमध्ये मी आतमध्ये घालून घेतलेला आहे आणि त्यानंतर वरच्या दिशेला बघा अशी दाब शिलाई मारून घेणार आहे। तर खूप छानरित्या ही बॅग अवघ्या 10 मिनिटातच बनून तयार होते, जास्त वेळ लागत नाही आणि घरातील साहित्यापासूनच बनली जाते। तर तुम्हाला इथे बघा शिलाई मारून झाल्यानंतर मी बॅगचा फायनल लुक दाखवणार आहे। खूप छानरित्या ही बॅग आपली बनून तयार आहे आणि इथे तुम्ही बघू शकता रंगही किती सुरेख आलेला आहे आणि आकारही किती छान बनलेला आहे। त्यानंतर तुम्ही वरच्या भागाला जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही इथे लेस देखील अटॅच करू शकता, माझ्याकडे लेस नव्हती त्याच्यामुळे मी अटॅच केलेली नाही आहे। आणि त्यानंतर 1 इंचावर आपल्याला अशा प्रकारे मार्क करायचा आहे कारण की तिथे आपल्याला मनी अटॅच करून तिथे हँडल बनवायचा आहे। तर इथे बघा 1 इंचावर मी मार्क केलेला आहे, दोन्ही बाजूकडनं आपल्याला मार्क करायचा आहे आणि इथे मी मनी लावून हँडल तयार करून घेणार आहे। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही इथे लेस देखील लावू शकता। तर मी इथे लेस न लावता मनी अटॅच करणार आहे कारण की मण्याने खूप छान असा लुक या आपल्या पर्सला बॅगला येऊन जाईल। तर अशा प्रकारे बघा मणी अटॅच करून झालेले आहेत आणि दोन्ही बाजूकडनं याच पद्धतीने मी मणी अटॅच करून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता किती छान आणि सुंदर असा या आपल्या बॅगला लुक आलेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकता एकदम जशी बाजारात बॅग भेटते, हँडबॅग भेटते तशीच आपली इथे हँडबॅग हँड पर्स बनून तयार आहे। एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीनं अवघ्या 10 मिनिटातच ही छान अशी बाजारात मिळणाऱ्या बॅगीसारखी बॅग ही बनून तयार आहे। तर फ्रेंड्स तुम्हाला
माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि सपोर्ट करा. तर भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय, टेक केअर. श्री स्वामी समर्थ. हॅव अ नाईस डे.